महात्मा गायडन्स आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काय कोगुलंट अँटीकोगुलंट हा जो काय फार्माकॉलॉजीचा महत्त्वाचा चॅप्टर आहे त्या ठिकाणी पाहणार आहोत. जे काय कोगुलंट आणि अँटीकोगुलंट जे काय ड्रग सबस्टन्सेस आहेत यावरती बऱ्याच वेळेस विविध परीक्षांमध्ये या ठिकाणी क्वेश्चन आलेले आहेत. तर चांगल्या प्रकारे आपण हा चॅप्टर या ठिकाणी प्रिपेअर करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काय कोगुलंट आहेत. तर कोगुलंट पाहण्या अगोदर जे काय महत्त्वाचे जे काय डेफिनेशन आहेत जसं की थ्रोम्बोसिस, थ्रोम्बस किंवा थ्रोम्बोजेनेसिस. ओके, तर थ्रोम्बस म्हणजे काय मित्रांनो, तर थ्रोम्बस म्हणजे क्लॉट. ओके, आणि क्लॉट फॉर्मेशनच्या प्रोसेसला काय म्हणायचं, थ्रोम्बोजेनेसिस. ओके, इट इज अन abnormal state of hemostasis leading to formation of arterial and venous thrombus. ही काय abnormal कंडिशन आहे हिमोस्टेसिसची, ज्यामध्ये आर्टरी किंवा व्हेनमध्ये काय होतं, थ्रोम्बस तयार होतं. डिपेंडिंग ऑन कुठं या ठिकाणी थ्रोम्बस तयार झाला, आर्टरीमध्ये तयार झाला का व्हेनमध्ये. आर्टरीमध्ये झालं तर त्याला व्हाईट थ्रोम्बस म्हणायचं, आणि व्हेनमध्ये तयार झालं तर त्याला काय म्हणायचं, रेड थ्रोम्बस असं म्हणायचं, रेड थ्रोम्बस. ओके, तर दुसरी डेफिनेशन आहे कोगुलंट. कोॲग्युलेशन प्रोसेसमध्ये काय होतं, ब्लड जे काय लिक्विड फॉर्ममध्ये आहे तो काय होतं, जेल फॉर्ममध्ये जातं, कन्वर्ट होतं, किंवा मग त्याला त्याची आपण गाठ बनतो. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, कोॲग्युलेशन. आणि मग कोॲग्युलंट्स म्हणजे काय, दीज आर द सबस्टन्स रिस्पॉन्सिबल फॉर द कोॲग्युलेशन ऑफ ब्लड इज कॉल्ड ॲज अ कोॲग्युलंट्स. ओके, दीज आर द सबस्टन्सेस विच प्रोमोट कोॲग्युलेशन इंडिकेटेड इन हिमोरेजिक कंडिशन. हे पदार्थ किंवा हे सबस्टन्सेस ड्रग कोॲग्युलेशन प्रोसेस घडून आणतात, आणि जे काय ब्लिडिंग असेल, हिमोरेजिक कंडिशन असेल, त्या डिसीज कंडिशनमध्ये किंवा अबनॉर्मल कंडिशनमध्ये हे काय केले जातात, यूज केले जातात टू प्रिव्हेंट ब्लिडिंग. ओके, कोॲग्युलंट काय केले जातात, ब्लिडिंग प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा हिमोरेजिक कंडिशनमध्ये ते यूज केले जातात, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर हिमोस्टॅसिस. हिमोस्टॅसिसमध्ये काय, द स्पॉन्टेनियस अरेस्ट ऑफ ब्लिडिंग फ्रॉम द डॅमेज्ड ब्लड वेसल्स. जे काय डॅमेज्ड ब्लड वेसल असतील किंवा मग आर्टरी व्हेन असेल, यामधून जे काही ब्लिडिंग होत आहे ती थांबवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं, हिमोस्टॅसिस. ओके, हिमोस्टॅसिसमध्ये काय होतं, ब्लिडिंग होण्याचे थांबते, म्हणजे ब्लिडिंगच्या विरुद्ध काय, हिमोस्टॅसिस. ब्लिडिंगच्या विरुद्ध काय, ब्लिडिंग, किंवा मग हिमोरेजच्या विरुद्ध काय, हिमोस्टॅसिस. ओके, ह्या दोन्ही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर 3 बेसिक मेजर टेकन बाय द बॉडी टू रिड्यूस अँड स्टॉप ब्लड लॉस. ब्लड लॉस घडून स्टॉप करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी बॉडीकडून 3 प्रकारचे मेकॅनिझम या ठिकाणी घडून आणले जातात. त्यामध्ये आहे व्हॅस्क्युलर स्पॅझम, जे काय ब्लड वेसल आहे त्यामध्ये स्पॅझम निर्माण होतो. त्याचबरोबर प्लेटलेट प्लग फॉर्मेशन, जे काय प्लेटलेट ब्लड सेल आहेत त्याच्या काय केलं, काय होतं, प्लग तयार होतं, आणि मग त्याच्या तो काय होतं, क्लोट फॉर्मेशनमध्ये मदत होते. त्याचबरोबर क्लोटिंग ऑर कोॲग्युलेशन, दुसरी काय मेकॅनिझम आहे, क्लोटिंग होते किंवा मग कोॲग्युलेशन होतं. अशा प्रकारे काय होतं, शरीरामध्ये जे काय ब्लड वेसल आहे त्यामधून जे काय ब्लिडिंग होते, ब्लड वेसल डॅमेज झाल्यामुळं ते स्टॉप करण्यासाठी शरीरामध्ये 2-3 प्रकारचे काय होतात, मेकॅनिझम घडून येतात. त्यामध्ये ब्लड व्हेसलचं स्पॅझम होतं, त्याचबरोबर प्लेटलेटचं काय होतं, प्लग फॉर्मेशन होतं, आणि क्लोटिंग किंवा कोॲग्युलेशन प्रोसेस होते. त्यानंतर क्लोटिंग म्हणजे काय, क्लोटिंग म्हणजे काय, तर इट इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ क्लोट किंवा कन्व्हर्टिंग लिक्विड फॉर्म ऑफ ब्लड इनटू जेल. ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, कोॲग्युलेशन. बघा, इट इज ऑल्सो नोन ॲज क्लोटिंग. कोॲग्युलेशनलाच काय म्हणायचं, क्लोटिंग इज द प्रोसेस बाय विच ब्लड चेंजेस फ्रॉम लिक्विड टू जेल. ह्या प्रोसेसमध्ये जे काय ब्लड आहे, जे काय लिक्विड किंवा फॉर्ममध्ये असते तिथे काय होतं, जेल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. जेल म्हणजे काय, सेमी सॉलिड. ओके, म्हणजेच काय होतं, ब्लड काय होतं, व्हिस्कस बनतं, आणि त्याचं काय होतं, क्लोट फॉर्म होतो. ओके, फॉर्मिंग अ ब्लड क्लोट इट पोटेन्शियली रिझल्ट इन अ हिमोस्टेसिस.
आणि मग कोॲग्युलेशन प्रोसेस कशामध्ये कन्वर्ट होते, मग हिमोस्टेसिस म्हणजे काय होतं, या ठिकाणी कम्प्लिटली ब्लिडिंग काय होते, स्टॉप होते किंवा मग त्या ठिकाणी हिमोस्टेसिस घडून येते. त्याचबरोबर नॉर्मली ब्लड रिमेन्स लिक्विड ॲज लॉंग ॲज इट्स फ्लोविंग विथिन इंटॅक्ट ब्लड वेसल्स, बट ऑन डॅमेज टू द ब्लड वेसल और ब्लड इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द ब्लड वेसल, तर ते काय होतं, जे काय नॉर्मली जे काय ब्लड व्हेसलमध्ये फ्लो होतं ते लिक्विड फॉर्ममध्ये होतं, परंतु जेव्हा ब्लड व्हेसलला काहीतरी डॅमेज होतं किंवा त्यामधून ब्लड बाहेर काढलं जातं तेव्हा ते ब्लड काय होतं त्यामध्ये ब्लड सेमी सॉलिडमध्ये किंवा गोठण्याच्या याच्यामध्ये काय होतं, तो गोठून जातो. ओके. त्यानंतर फॅक्टर ऑफ क्लोटिंग, यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की फॅक्टर ऑफ क्लोटिंग आहे किंवा क्लोटिंग अफेक्ट करणारे फॅक्टर कोणते, तर ते आहे फायब्रिनोजन. फायब्रिनोजन क्लोटिंग साठी महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर प्रोथ्रोम्बिन हा फॅक्टर महत्त्वाचा आहे. थ्रोम्बोप्लास्टिन हा फॅक्टर महत्त्वाचा, लक्षात घ्या. फायब्रिनोजन, प्रोथ्रोम्बिन, थ्रोम्बोप्लास्टिन, प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन, त्याचबरोबर हॅजेमन फॅक्टर पण क्लोटिंगसाठी महत्त्वाचा आहे. हॅजेमन फॅक्टर हा सुद्धा क्लोटिंगसाठी महत्त्वाचा आहे. दीज आर द एजंट दॅट प्रोमोट द कोॲग्युलेशन आर मेनली युज्ड इन एनी हिमोरेजिक कंडिशन. आता हे जे काय फॅक्टर आहेत हे काय करतात, कोॲग्युलेशन घडून आणतात आणि जे काय ब्लिडिंग कंडिशन आहे किंवा हेमोरेजिक कंडिशन आहे अशा कंडिशनमध्ये हे काय केले जातात, यूज केले जातात. त्याच्यामध्ये हॅजमन फॅक्टर असेल, प्रोथ्रोम्बिन असेल, फायब्रिनोजन असेल किंवा मग थ्रोम्बोप्लास्टिन असेल, खूप महत्त्वाचे फॅक्टर आहेत. यावर क्वेश्चन विचारले जातील की क्लोटिंग फॅक्टर कोणते आहेत, तर ते तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी ऑल किंवा मग जे काय दिलं आहे तो तुम्हाला ओके करता येईल. ओके. त्यानंतर जे काय क्लासिफिकेशन आपण कोॲग्युलंट ड्रगचं या ठिकाणी पाहणार आहोत. क्लासिफिकेशनमध्ये महत्त्वाचं आहे विटॅमिन के आणि दुसरं आहे मिसेलेनियस. विटॅमिन केचे जे काय K1, K3 किंवा K2 असे जे काय टाईप आहेत आणि जे काय मिसेलेनियसमध्ये जसं फायब्रिनोजन असेल किंवा मग डिस्मोप्रेसिन असेल, ओके, हे ड्रग या ठिकाणी यूज केले जातात कोॲग्युलंटमध्ये. तर महत्त्वाचा आहे विटॅमिन के. आता त्या विटॅमिन केमध्ये काय, तो प्लांटपासून मिळवला जातो आणि तो फॅट सोल्युबल आहे, लक्षात घ्या. विटॅमिन के हा फॅट सोल्युबल आहे, त्याचबरोबर तो प्लांटपासून मिळवला जातो किंवा मग त्याचा सोर्स कोणता प्लांट आहे, त्याला फायटोना डायोन हा त्याचा एक्झाम्पल आहे किंवा मग फायलोक्विनोन पण म्हणायचं याला. फायटोना डायोनलाच काय म्हणायचं, फायलोक्विनोन. ओके. त्याचबरोबर K3 हा टोटली सिंथेटिक आहे. ओके. त्यानंतर याचे जे काय विटॅमिन केचे जे काय परत फॅट सोल्युबल, वॉटर इन सोल्युबल असे जे काय टाईप आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फॅट सोल्युबलमध्ये मिनाडायोन आहे. ओके. मिना नॅप्थोन आहे, ॲसिटोमिना नॅप्थोन आहे. मिनाडायोन, ॲसिटोमिना नॅप्थोन हे काय आहे, फॅट सोल्युबल विटॅमिन के चे काय टाईप आहेत. ओके. त्यानंतर आहे फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल, दुसरं आहे मिनाडायोन सोडियम बायसल्फेट, मिनाडायोन सोडियम डायफॉस्फेट, हे काय आहेत, वॉटर सोल्युबल आहे, ते लक्षात घ्या. एक्झाम्पल हे क्लासिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे, याच्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर या ठिकाणी जे काय मिसेलिनस आहेत तर त्याच्यामध्ये आहे फायब्रिनोजन, त्याचबरोबर अँटी हिमोफिलिक फॅक्टर आहे आणि डेस्मोप्रेसिन. त्याचबरोबर हा रुटीन पण कोॲग्युलंट म्हणून यूज केला जातो, रुटीन. त्याचबरोबर जे काय ॲड्रेनोक्रोम मोनोसेमिकार्बॅझोन हा पण या ठिकाणी कोॲग्युलंट म्हणून यूज केला जातो, परंतु महत्त्वाचा आहे रुटीन असेल, फायब्रिनोजन असेल, डेस्मोप्रेसिन असेल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण विटॅमिन के. जे काय विटॅमिन के आहे हा बेसिक नॅप्थोक्विनोन आहे. ओके. याचे जे काय बेसिक जे काय केमिकल स्ट्रक्चर असेल याच्यामधलं तो काय आहे, नॅप्थोक्विनोन आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कधी कधी साईड चेन असतात पोझिशन 3ला. द साईड चेन इन K1 इज कॉल्ड ॲज अ फायटिल आणि K2मध्ये त्याला फ्रेनिल म्हणायचं. आणि K3मध्ये त्याच्यामध्ये कोणतीही जे काय विटॅमिन K3 आहे कोणतीही साईड चेन नाही आहे. K1ला काय म्हणायचं बघा, साईड चेनला फायटिल आणि K2मधलीला फ्रेनिल. ओके. त्याचबरोबर याचा जे काय सोर्स आहे विटॅमिन केचा, जे काय ग्रीन व्हेजिटेबल लीफ आहेत, ग्रीन. ओके. जे काय लिपी व्हेजिटेबल्स आहेत, जे काय आपण पालेभाज्या आहेत म्हणूयात,
त्याच्यामध्ये हा विटॅमिन के मोठ्या प्रमाणात असतो, सच्याच कॅबेज असेल, स्पिनॅच असेल, ओके, लिव्हर असेल, चीज असेल, जे काय ॲनिमल सोर्स असेल त्याच्यामध्ये लिव्हर आणि चीज. आणि प्लांटमध्ये आहे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, त्याच्यामध्ये कॅबेज आणि स्पिनॅचमध्ये विटॅमिन के मोठ्या प्रमाणात आहे आणि तो कोगुलंट आहे. ओके, त्याचबरोबर जे काय डेस्मोप्रेसिन नावाचा जो ड्रग आहे तो इन्क्रीजेस फॅक्टर 8 ॲक्टिव्हिटी. लक्षात घ्या, डेस्मोप्रेसिन कशाची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतो? फॅक्टर 8. आता या ठिकाणी जे आपल्या या चॅप्टरमध्ये आपण जे काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच या ठिकाणी पाहतो. पूर्ण जे काय रेग्युलर थिअरी लेक्चरमध्ये आपण जी फार्मॅकोलॉजी पाहतो तसं या ठिकाणी पाहणार आहोत. जे काय महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने जे काय महत्त्वाचे जे काय पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी पाहतो. नंतरची कन्सेप्ट आहे बघा, अँटीकोगुलंट. आता कोगुलंटच्या जे काय विरुद्ध जे काय ॲक्शन असते ती आहे अँटीकोगुलंट. म्हणजे जे काय थ्रोम्बस फॉर्म होतं किंवा या ठिकाणी क्लोट फॉर्म होतं बॉडीमध्ये, शरीरामध्ये, ब्लड वेसलमध्ये, ते फॉर्म होऊ नये म्हणून त्याच्यासाठी जे काय आपण ड्रग देतो त्याला अँटीकोगुलंट असं म्हणतोय. तर या ठिकाणी पाहूया, दीज आर द ड्रग यूज टू रिड्यूस द कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. जे काय ब्लडचे जे काय कोॲग्युलेशन प्रोसेस आहे ते रिड्यूस करण्यासाठी हे अँटीकोॲग्युलंट ड्रग आपण या ठिकाणी वापरतो. अँटीकोॲग्युलंट एजंट आर युजली ॲडमिनिस्टर्ड पेशंट विथ acute myocardial infarction and the patient undergoing treatment of pulmonary and venous thrombosis. आता जे काय अँटीकोगुलंट ड्रग आहेत जनरली जे काय पेशंट आहेत जे अक्यूट मायोकार्डियल इन्फार्केशनचे आणि पल्मोनरी आणि जे काय व्हेनस थ्रोम्बोसिस ट्रीटमेंट घेणारे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये जनरली अँटीकोगुलंट ड्रग आपण या ठिकाणी यूज करतो. यूज पहा अँटीकोगुलंटचा काय, अक्यूट मायोकार्डियल इन्फार्केशन आणि ट्रीटमेंट ऑफ पल्मोनरी व्हेनस थ्रोम्बोसिस याची ट्रीटमेंट घेणारे जे काही पेशंट आहेत त्याच्यामध्ये आपण हे अँटीकोगुलंट ड्रग वापरतो. त्याचबरोबर दीज आर द ड्रग यूज टू रिड्यूस द कोॲगबिलिटी ऑफ ब्लड क्लॉट. ओके, दे आर गिवन टू पीपल ॲट हाय रिस्क ऑफ गेटिंग क्लॉट. ज्या पेशंटमध्ये ब्लड क्लॉट होण्याची शक्यता जास्त रिस्क आहे अशा पेशंटमध्ये अँटीकोगुलंट देतो तो रिड्यूस देअर चान्सेस ऑफ डेव्हलपिंग सिरियस कंडिशन सच ॲज स्ट्रोक्स अँड हार्ट अटॅक. आता असे काही पेशंट असतात ज्यामध्ये क्लॉट फॉर्मेशन होण्याची शक्यता जास्त असते. अशा पेशंटमध्ये क्लॉट फॉर्मेशन होऊ नये म्हणून आणि जे काय पुढचे जे काय कॉम्प्लिकेशन्स आहेत, स्ट्रोक असेल किंवा मग हार्ट अटॅक आहेत, हे प्रिव्हेंट करण्यासाठी अँटीकोगुलंट यूज केले जातात. जे काय सस्पेक्टेड किंवा मग जे काय हाय रिस्क पेशंट असतील ज्याच्यामध्ये क्लॉट फॉर्मेशन होण्याची शक्यता आहे आणि ते होऊन त्या पेशंटला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होण्याची शक्यता आहे, अशा पेशंटमध्ये हे अँटीकोगुलंट ड्रग जनरली यूज केले जातात. द मोस्ट इम्पॉर्टंट अँटीकोगुलंट इज हेपॅरिन. आता लक्षात घ्या, हेपॅरिन हा खूप महत्त्वाचा अँटीकोगुलंट ड्रग आहे. हेपॅरिन लक्षात ठेवा. हेपॅरिन काय? अँटीकोगुलंट. विटॅमिन के काय? कोगुलंट. ओके, तर विटॅमिन केचे टाईप काय? K1, K2, K3. ओके, नंतर आहे जे काय क्लासिफिकेशन जर पाहायचं झालं अँटीकोगुलंटचं तर त्यामध्ये आपण पाहू शकतो पॅरेंटल अँटीकोगुलंट आणि ओरल अँटीकोगुलंट. पॅरेंटल म्हटलं की काय? हेपॅरिन लक्षात ठेवा. पॅरेंट्रली हेपॅरिन खूप महत्त्वाचा आहे. हा डायरेक्टली आणि फास्ट ॲक्टिंग ड्रग आहे. पुढं पाहणार आहोत आपण पुढच्या याच्यामध्ये मेकॅनिझम ॲक्शनमध्ये की हा हेपॅरिन काय? डायरेक्ट आणि फास्ट ॲक्शन आहे याचे. ओके, आणि हा पॅरेंट्रली देता येतो. ओरल अँटीकोगुलंटमध्ये जर पाहायचं असेल तर वारफॅरिन सोडियम आणि फेनिनडायोन. ओके, हे काय आहेत? ओरल अँटीकोगुलंट आहेत. कधी कधी कन्फ्युजन होतं विद्यार्थ्याचं हेपॅरिन आणि वारफॅरिनमध्ये. तर दोन्ही अँटीकोगुलंट ड्रग आहेत. ओके, आणि जे काय हेपॅरिन आहे तो पॅरेंट्रली देता येतो, वारफॅरिन हा ओरली देता येतो. नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत अदर जे काय त्याचं जे काय क्लासिफिकेशन आहे अँटीकोगुलंटचं, त्यामध्ये आपण इन व्हिवो आणि इन व्हिट्रो याच्या वापरानुसार त्याचं काय क्लासिफिकेशन आहे. काही ड्रग इन व्हिवो देता येतात तर काही ड्रग इन व्हिट्रो देता येतात. जसं इन व्हिवोमध्ये, आता इन व्हिवो म्हणजे काय? आपण बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर करण्याचे जे ड्रग आपण ॲडमिनिस्टर करतो ओरली किंवा पॅरेंट्रली त्याला आपण इन व्हिवो म्हणतो, किंवा जे ड्रग आपण बॉडीच्या बाहेर यूज करतो त्याला आपण इन व्हिट्रो म्हणतो. तर या ठिकाणी इन व्हिवो जर क्लासिफिकेशन पाहायचं झालं त्याच्यामध्ये हे आहे पॅरेंटल अँटीकोगुलंट. डेफिनेटली याच्यामध्ये हेपॅरिन येतो. ओके, हेपॅरिनॉइड्स. ओके, त्याच्यामध्ये हेपॅरिनॉइड्समध्ये बघा डॅनाप्रॉइड्स, लेपिरुडिन हे काय आहेत? हेपॅरिनॉइड्स आहेत.
त्याचबरोबर जे काय ओरल अँटीकोगुलंटमध्ये आहेत त्याच्यामध्ये आहे कोमॅरिन डेरिव्हेटिव्ह. ओरल अँटीकोगुलंटमध्ये परत त्याचं सब डिव्हिजन आहे कोमॅरिन डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये आहे बिस हायड्रॉक्झी कोमॅरिन, त्यालाच डायकोमेरॉल पण म्हणतात. आता हा डायकोमेरॉल काय आहे? कोमॅरिन डेरिव्हेटिव्ह ओरल अँटीकोगुलंट आहे. ओरल अँटीकोगुलंट कोमॅरिन डेरिव्हेटिव्ह त्याचं एक्झाम्पल आहे डायकोमेरॉल. त्याचबरोबर वारफॅरिन सोडियमसुद्धा आपण या ठिकाणी ओरली देतोय, तो पण कोमॅरिन डेरिव्हेटिव्ह आहे. त्याचबरोबर इनानडायोन डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये फेनिनडायोन आहे. ओके. आणि दुसरं आहे इन व्हिट्रो यूज करणारे हेपॅरिन आहे, कॅल्शियम कॉम्प्लेक्सिंग एजंट आहे. त्याच्यामध्ये सोडियम सिट्रेट, सोडियम ऑक्झॅलेट हे काय इन व्हिट्रो अँटीकोगुलंट म्हणून आपण यूज करतो. सोडियम सिट्रेट आणि सोडियम ऑक्झॅलेट हे लक्षात ठेवा. सोडियम सिट्रेट आणि सोडियम ऑक्झॅलेट इन व्हिट्रो अँटीकोगुलंट म्हणून आपण या ठिकाणी यूज करतो. यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतर जे काय अदर जे क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. आता ते काय अँटीकोगुलंटची मेकॅनिझम ऑफ ॲक्शनवर याचं क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे फास्ट अँड डायरेक्ट ॲक्टिंग अँटीकोगुलंट. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे हेपॅरिन. लक्षात द्या, कधी जर आलं फास्ट आणि डायरेक्ट ॲक्टिंग ॲक्टिंग अँटीकोगुलंट कोणतं, तो आहे हेपॅरिन. आणि दुसरं आहे स्लो आणि इनडायरेक्ट ॲक्टिंग अँटीकोगुलंट. त्याच्यामध्ये आहेत ओरल अँटीकोगुलंट वारफॅरिन आणि डायकोमेरॉल. वारफॅरिन आणि डायकोमेरॉल हे काय आहेत? स्लो, म्हणजे काय 3 ते 4 दिवस वारफॅरिन काय करतो, त्याची ॲक्शन शो करतो. आणि काय आहे तो इनडायरेक्ट ॲक्टिंग आहे. वारफॅरिन काय इनडायरेक्ट ॲक्टिंग आहे. त्यानंतर हेपॅरिन काय ड्रग आहेत, तर तो काय आहे हेपॅरिन म्युकोपॉलिसॅकराइड आहेत. लक्षात घ्या, हेपॅरिन हा काय आहे म्युकोपॉलिसॅकराइड आहे. त्याचं जर मॉलिक्युलर वेट जर पाहायचं असेल तर 3000 ते 4000 आहे. ओके. त्याचबरोबर हा जे काय अँटीकोगुलंट याचं जर CGS केरला 2016 ह्या एक्झाममध्ये हा पॉईंट विचारलेला आहे. हेपॅरिनचा जे काय त्याचं मॉलिक्युलर वेट आहे तो त्याचा किती आहे 3000 ते 4000 त्याचा मॉलिक्युलर वेट आहे डाल्टन. ओके. त्याचबरोबर हेपॅरिन ऑल्सो नोन ॲज अनफ्रॅक्शिनेटेड हेपॅरिन. लक्षात घ्या 2016ला जी काय CGHS केरळाची एक्झाम झाली होती फार्मसीची, त्यामध्ये हा हेपॅरिन विषयी जो काय मॉलिक्युलर वेटचा जो का क्वेश्चन होता त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्याचबरोबर हेपॅरिनला अनफ्रॅक्शिनेटेड हेपॅरिनसुद्धा म्हणतात. UFH इज अ मेडिकेशन अँड नॅचरली ऑकरिंग अमायनो ग्लायको. हा म्युकोपॉलिसॅकराइड पण आहे आणि हा ग्लायकोसाअमायनो ग्लायकनसुद्धा आहे. हेपॅरिनच्या बाबतीत काय पॉलिसॅकराइड आहे म्युकोपॉलिसॅकराइड, आणि दुसरं काय ग्लायकोसाअमायनो ग्लायकॉन आहे. याचा जर सोर्स पाहायचा असेल किंवा मग याचा जर कशापासून हा मिळवला जातो किंवा कुठून याचा सोर्स आहे, तो आहे लंग्स ऑफ इंटेस्टिनल म्युकस ऑफ ऑक्स, पिग ऑर शिप. कधी कधी लंग्स किंवा मग इंटेस्टिनल म्युकोसा जे आहेत ॲनिमल आहेत, ऑक्स असेल, पिग असेल किंवा शिप असेल, म्हणजे याचा जो काही महत्त्वाचा सोर्स आहे तो ॲनिमल सोर्स आहे हेपॅरिनचा. ऑक्स असेल, पिग असेल किंवा शिप असेल, यांचे जे काही इंटेस्टिनल म्युकोसा याच्यापासून हा काय केला जातो मिळवला जातो, हा याचा काय सोर्स आहे. याची जर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जर पाहायची झाली हेपॅरिनची तर काय हा अँटीथ्रोम्बिन 3ला काय करतो हा ॲक्टिवेट करतो. जे काय 83ला काय करतो हा ॲक्टिवेट करतो हेपॅरिन जेव्हा आपण ॲडमिनिस्टर करतो तो बॉडीमध्ये काय करतो अँटीथ्रोम्बिन 3ला काय करतो ॲक्टिवेट करतो. आणि मग हा अँटीथ्रोम्बिन 83 काय करतो, हा 83 काय करतो क्लोटिंगला काय करतो इनहिबिट करतो. क्लोटिंगला काय करतो इनहिबिट करतो. त्याचबरोबर क्लोटिंग फॅक्टर प्रोटीएज. ओके. क्लोटिंग फॅक्टर प्रोटीएजनं क्लोटिंग फॅक्टर प्रोटीएज. त्याचबरोबर मग तो काय कशाला इनहिबिट करतो फायब्रिनोजन फॉर्मेशनला इनहिबिट करतो. फायब्रिनोजन किंवा फायब्रिन क्लॉट्स. ओके. फायब्रिन क्लॉट्स. आणि तो काय करतो कन्वर्जन काय करतो फायब्रिनोजन टू फायब्रिनोजन टू फायब्रिनमध्ये कन्वर्जन काय करतो प्रिव्हेंट करतो किंवा इनहिबिट करतो. ओके.
अँड इनएक्वेट रिव्हर्सल ऑफ फॅक्टर नेसेसरी फॉर द क्लोटिंग. आणि अशा प्रकारे काय करतो हा क्लोटिंग प्रिव्हेंट करतो किंवा अँटीकोग्युलंट म्हणून ॲक्ट होतं. लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय. 83ला काय करतो हा ॲक्टिवेट करतो आणि मग हा 83 काय करतो क्लोटिंग जे काय प्रोटीएज आहे फॅक्टर प्रोटीएज याला काय करतो इनिबिट करतो आणि मग तो काय करतो फायब्रिन फॉर्मेशन इनिबिट करतो किंवा कमी करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय हा काय करतो जे काय फायब्रिनिजनचं फायब्रिनमध्ये कन्व्हर्जन काय करतो होऊ देत नाही आणि फायब्रिनिजनचं फायब्रिनमध्ये कन्वर्ट न झाल्यामुळं काय होतं क्लोट फॉर्मेशन होत नाही. म्हणजेच काय होतं त्या तो काय होतो अँटीकोग्युलंट म्हणून या ठिकाणी ॲक्ट होतो. ओके, याचं जे काय मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सोपं आहे. काय आहे याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन पहा. हा काय करतो अँटीथ्रोम्बिन 3ला काय करतो 83ला काय करतो ॲक्टिवेट करतो. हा 83 काय करतो क्लोटिंग प्रोटीएजला इनिबिट करतो. ओके, क्लोटिंग प्रोटीएजला काय करतो हा इनिबिट करतो. त्यानंतर हा क्लोटिन प्रोटीएज काय करतो फायब्रिनचं फॉर्मेशन काय करतो इनिबिट करतो. फायब्रिन आणि फायब्रिनचं फॉर्मेशन कसं इनिबिट करतो हा काय करतो फायब्रिनिजनचं फायब्रिनमध्ये कन्व्हर्जन होऊ देत नाही आणि म्हणजेच फायब्रिन फॉर्मेशन होत नाही आणि फायब्रिन फॉर्मेशन न झाल्यामुळं काय होतं कोग्युलेशन होत नाही. म्हणजेच काय होतं हा अँटीकोग्युलंट म्हणून काय होतं ॲक्ट होतं. अँटीकोॲग्युलंट म्हणून काय होतं हा ॲक्ट होतं. नेक्स्ट याचे जर डोस जर पाहायचा झाला डोस तर हा 8000 ते 10000 युनिट IV दिला जातो. जे काय IV याचा जो काय डोस आहे तो काय आहे 8000 ते 10000 युनिट इनिशियली आहे. त्याचबरोबर जर याचं कंटिन्युअस IV इन्फ्युजन पाहिजे झालं तर 5000 युनिट IV इंजेक्शन आहे. ओके, याचं इंडिकेशन जर पाहिजे झालं तर कोणत्या कंडिशनमध्ये हा दिला जातो किंवा कोणत्या कंडिशनच्या किंवा ट्रीटमेंटसाठी हा यूज केला जातो तो जनरली जो काय हेपेरिन आहे ब्लिडिंग जर ब्लिडिंग किंवा हिमोरेज होत असेल बॉडीमध्ये तर त्या ठिकाणी हा वापरला जातो हिमोरेज किंवा ब्लिडिंगच्या ट्रीटमेंटसाठी अँटीकोग्युलंट म्हणून. ओके, त्याचबरोबर पेनमध्ये त्याचबरोबर लो ब्लड प्लेटलेट्स ओके थ्रोम्बोसायटोपेनिया ओके या ठिकाणी तो वापरला जातो. ग्रेट केअर इज निडेड इन द दोज विथ पुअर किडनी फंक्शन जे काय किडनी फंक्शनच्या पेशंटचे डिस्टर्ब झालेले आहेत किंवा पुअर हेल्थ आहे किडनीचे अशा पेशंटमध्ये हा काळजीपूर्वक दिला जातो. त्याचं जर कॉन्ट्राइंडिकेशन जर पाहिजे झालं तर हा काय करतो ब्लिडिंगची रिस्क या ठिकाणी वाढू शकतो. त्यामुळं हा ब्लिडिंगमध्ये देता येत नाही. त्याचबरोबर अनकंट्रोल्ड ब्लड प्रेशरमध्ये देता येत नाही. त्याचबरोबर लिव्हर डिसीजमध्ये देता येत नाही. स्ट्रोकमध्ये देता येत नाही. हायपरटेन्शनमध्ये देता येत नाही. चेस्ट पेनमध्ये देता येत नाही. इरेग्युलर हार्टबीट एखाद्या पेशंटचे जर हार्टबीट इरेग्युलर होत असतील तर अशा पेशंटमध्ये सुद्धा हा देता येत नाही आहे. त्याचबरोबर शॉर्टनेस ऑफ ब्रेथ आणि डिझिनेस हे त्याचे काय आहेत कॉन्ट्राइंडिकेशन आहेत. कशाचे हेपेरिनचे. ओके, नेक्स्ट जर पाहायचं झालं याचा साईड इफेक्ट तर हा ब्लिडिंग हा याचा मेजर साईड इफेक्ट आहे कारण की हा अँटीकोग्युलंट म्हणून ॲक्ट होतो. आणि ॲलर्जी ॲलोपेसिया आणि ऑस्टिओपोरोसिस थ्रोम्बोसायटोपेनिया हे सुद्धा याचे अदर साईड इफेक्ट आहेत. तर मेन याचा जो साईड इफेक्ट आहे तो ब्लिडिंग आहे. दुसरा आहे ॲलोपेसिया. ॲलोपेसियामध्ये काय होतं पहा या ठिकाणी हेअर लॉस होतो. ॲलर्जिक रिॲक्शन तुम्हाला माहीत आहेत. ऑस्टिओपोरोसिसमध्ये काय होतं तर जे काय बोन आहेत ते काय होतात ठिसूळ होतात. यूज जर पाहायचा झाला तर काय हा पोस्ट ऑपरेटिव्ह डीप व्हेनस थ्रोम्बोसिस प्रिव्हेंट करण्यासाठी वापरला जातो. जे काय पोस्ट ऑपरेटिव्ह ऑपरेशन झाल्याच्यानंतर जे काय डीप व्हेनस थ्रोम्बोसिस फॉर्मेशन होतं कधी कधी ते प्रिव्हेंट करण्यासाठी हा वापरला जातो. त्याचबरोबर टू प्रिव्हेंट क्लोटिंग ड्युरिंग ओपन हार्ट सर्जरी. आता काही पेशंटची ओपन हार्ट सर्जरी केली जाते किंवा करण्याची आवश्यकता असते. अशा सर्जरीमध्ये ओपन हार्ट सर्जरीमध्ये कधी कधी क्लोट फॉर्मेशन होतं ते प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा हा वापरला जातो. नंतरचा आहे वारफॅरिन सोडियम. आता वारफॅरिन सोडियममध्ये महत्त्वाचा जो पॉईंट आहे याला रॅट पॉयझन म्हणतात हे लक्षात ठेवा. वारफॅरिन सोडियमला काय म्हणायचं रॅट पॉयझन हा याचा मेन यूज आहे रॅट पॉयझन. वारफॅरिन सोडियमचा काय महत्त्वाचा यूज काय आहे रॅट पॉयझन. ओके, त्याचबरोबर ॲक्ट बाय इंटरफिअरिंग विथ सिंथेसिस ऑफ व्हिटॅमिन K डिपेंडंट क्लोटिन फॅक्टर इन लिव्हर. ओके,
हा काय करतो, विटॅमिन केची सिंथेसिस फॉर्मेशन करणारा जो काय फॅक्टर आहे तो काय करतो, इंटरफेअर करतो. इट इज वेल सोल्युबल अँड सो कॅन बी ॲडमिनिस्टर्ड बाय ऑल रूट. ओके, तो सोल्युबल आहे, फॅट्स असेल वॉटर असेल असं याच्यामध्ये, आणि तो ऑल रूटनं काय केला जातो या ठिकाणी ॲडमिनिस्टर केला जातो. हिमोरेज इज द मेन टॉक्झिसिटी. याची जे काय साईड इफेक्ट असेल किंवा टॉक्झिसिटी असेल ती आहे ब्लिडिंग किंवा हिमोरेज, आणि इट कॅन बी कंट्रोल्ड बाय विटॅमिन के. आणि मग त्याच्या ट्रीटमेंटसाठी त्याचा अँटीडोट आहे विटॅमिन के. समजा वारफेरिन सोडियमच्या जी काही साईड इफेक्ट असेल किंवा टॉक्झिसिटी ब्लिडिंग झाली असेल किंवा हिमोरेज होत असेल तेव्हा त्याचा अँटीडोट काय आहे, विटॅमिन के. विटॅमिन के हे लक्षात ठेवा. म्हणजे वारफेरिन सोडियमचा अँटीडोट काय आहे, विटॅमिन के. ओके, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यानंतर जे काय वारफेरिन सोडियमचं जे काय मेकॅनिझम ॲक्शन आहे तो काय आहे, द अँटीकोगुलंट प्रिव्हेंट्स रिडक्टिव्ह मेटाबॉलिझम ऑफ द इनॅक्टिव्ह विटॅमिन के इपॉक्साईड बॅक टू इट्स ॲक्टिव्ह फॉर्म. ओके, तर हा जे काय इनॅक्टिव्ह विटॅमिन के इपॉक्साईड आहे यावर तो हे काय करतो, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन करतो. अशा प्रकारे त्याचं काय मेकॅनिझम ॲक्शन आहे. फार्मॅकोकायनेटिक जर पाहिजे झालं तर काय, हा ॲडमिनिस्टर्ड ओरली आहे ॲज सोडियम साल्ट अँड हॅज 100% बायबिलिटी. ओरली याची जी काय बायबिलिटी आहे 100%, म्हणजे ओरली जर दिला तर हा 100% अब्सॉर्ब होतो. त्याचबरोबर त्याचं जे काय ऑनसेट ऑफ ॲक्शन काय स्लो आहे अँड लॉंग हाफ लाईफ आहे. प्लाझ्मामध्ये 36 तासाचा याचा हाफ लाईफ आहे. प्लाझ्मामध्ये याची जर बायबिलिटी पाहिली तर 36 तासापर्यंत याचं काय आपल्याला दिसेल, कारण की तो 99% काय आहे, प्रोटीन बाउंड आहे टू अल्बुमिन. जे काय प्लाझ्मा प्रोटीन आहे अल्बुमिन आहे त्याला तो 99% बाइंड होतं. त्यामुळं तो काय आहे, त्याचा हाफ लाईफ काय जास्त आहे, म्हणजे तो जास्त वेळ बॉडीमध्ये राहतो, म्हणजे जवळपास 36 तास बॉडीमध्ये राहतो. त्यामुळं याचं जे काय ड्युरेशन ऑफ ॲक्शन लॉंग आहे. त्याचबरोबर हा स्लो ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे. ओके, त्यानंतर याचे युजेस जर पाहायचे झाले वारफेरिन सोडियमचे तर काय, व्हेनस थ्रोम्बोसिस जे काय फॉर्मेशन आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी हा जनरली वापरला जातो. त्याचबरोबर मायोकार्डियल इन्फार्केशन या कंडिशनमध्ये सुद्धा हा वापरला जातो प्रिव्हेंटिव्ह म्हणून. त्याचबरोबर हा रॅट पॉयझन किंवा रोडेंटिसाईड म्हणून सुद्धा वापरला जातो. रॅट पॉयझन किंवा रोडेंटिसाईड. ओके, जे काय रोडेंट्स आहेत, रोडेंट्स म्हणजे काय, जे की कुरतटणारे प्राणी आहेत, जसं उंदीर घुस असेल त्यांना किल करण्यासाठी रोडेंटिसाईड म्हणून हा जनरली वापरला जातो. त्याचबरोबर डीप व्हेन थ्रोम्बोसिस प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा हा वापरला जातो. त्याचबरोबर जे काय आर्ट्रियल फिब्रिलेशन असेल विथ थ्रोम्बोस फॉर्मेशन यांच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा हा वापरला जातो. त्याचबरोबर ट्रीटमेंट ऑफ पल्मोनरी इम्बोलस किंवा इम्बोलिझम ह्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा हा वापरला जातो. तर याचा जे काय साईड इफेक्ट आहेत, हा जे साईड इफेक्ट आहेत प्रेग्नन्सीमध्ये थोडा हा काय आहे डिफेक्ट प्रोड्यूस करू शकतो, बर्थ डिफेक्ट जे काही इन्फंट असतील. त्याचबरोबर न्यूबॉर्नमध्ये हिमोरेजिक डिसीज प्रोड्यूस करतात. जे काय नवीन जन्मलेले अर्भक असतील त्यामध्ये हा हिमोरेजिक डिसीज प्रोड्यूस करतो. त्याचबरोबर हिमोरेजिक इन्फंट किंवा मग क्युटेनियस नेक्रोसी या ठिकाणी क्युटेनियस नेक्रोसिस हा एक त्याचा साईड इफेक्ट आहे. त्याचं कॉन्ट्राइंडिकेशन जर पाहायचं झालं सोडियम वारफेरिन सोडियमचं तर या ठिकाणी हा सिमिलर टू हेपॅरिन आहे. हेपॅरिन ज्या कंडिशनमध्ये देता येत नाही त्याच कंडिशनमध्ये हा वारफेरिन सोडियमसुद्धा देता येत नाही आहे. त्यानंतर याचे ड्रग इंट्रॅक्शन जर पाहायचे झाले तर वारफेरिन सोडियम काही ड्रग्ससोबत दिलं तर त्याची ॲक्शन इन्क्रीज होते, तर काही ड्रग्ससोबत दिलं तर त्याची ॲक्शन डिक्रीज होते. तर जर वारफेरिन सोडियम जर सिमिटिडीन, डायसल्फिरम, मेट्रोनिडाझोल, फेनिलबिटाझोल, सेफलोस्पोरिन यांच्यासोबत जर दिला तर त्याची ॲक्शन काय होते, इन्क्रीज होते. आणि ॲक्शन म्हणजेच काय, इफेक्ट. आणि हा जर बार्बिच्युरेट्स असेल, कोलेस्टेरामाइन असेल, रिफॅम्पिसिन असेल, डायरेटिक असेल, विटॅमिन के सोबत दिला असेल तर याची ॲक्शन काय होते, डिक्रीज होते. याचा इफेक्ट काय होतो, डिक्रीज होतो. त्याचबरोबर जे काय इंटेक ऑफ जे काय वारफेरिन आहे अवॉइडेड बाय पेशंट टेकिंग ऑन ओरल अँटीकोगुलंट टोकोफेरॉल हा झडपी अहमदनगर 2015ला क्वेश्चन आला होता. झडपी अहमदनगर 2015
ला क्वेश्चन आला होता वारफेरिन सोडियमसोबत, टोकोफेरॉलसोबत देता येत नाही, हा वारफेरिन सोडियम. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे काय वारफेरिन सोडियम हा पाहिलेला आहे. आता आपण वारफेरिन सोडियम किंवा मग हेपॅरिन यांच्यामधले जे काय बेसिक डिफरन्स आहे हा या ठिकाणी पाहणार, हा खूप महत्त्वाचा कम्पॅरिझन आहे किंवा डिफरन्स आहे. तर या ठिकाणी केमिस्ट्री पाहायची झाली दोहीची, तर हेपॅरिन काय म्युकोपॉलिसॅकराइड, वारफेरिन काय कोमॅरिन डेरिव्हेटिव्ह आहे. लक्षात घ्या, वारफेरिन कोमॅरिन डेरिव्हेटिव्ह आहे, तर हेपॅरिन काय म्युकोपॉलिसॅकराइड आहे. त्याचबरोबर याचा जर सोर्स जर पाहायचा झाला तर वारफेरिन पूर्णपणे सिंथेटिक आहे. ओके, आणि हेपॅरिन ॲनिमल सोर्सपासून मिळवला जातो, जसं लंग्स असेल, पिग इंटेस्टाईन असेल, याच्यापासून हा मिळवला जातो. त्याचबरोबर जे काय याचा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे हा पॅरेंटल दिला जातो हेपॅरिन, तर हा वारफेरिन ओरल दिला जातो. ओके, त्याचबरोबर वनसेट ऑफ ॲक्शन जर पाहिजे असेल तर हेपॅरिनची इमिडिएट आहे, कारण की तो पॅरेंटली दिला जातो. त्याचबरोबर याचं ड्युरेशन ऑफ ॲक्शन शॉर्ट आहे, कारण की त्याची जो काय हाफ लाईफ आहे कमी आहे. ओके, परंतु जे काय वारफेरिन आहे याचं जे काय वनसेट ऑफ ॲक्शन स्लो आहे, डिलेड आहे, आणि त्याचं जे काय हाफ लाईफ आहे जास्त आहे, कारण की तो हायली प्रोटीन बाउंड आहे. याचा जे काय हाफ लाईफ जर पाहायचा झाला तर 3 ते 6 दिवस आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ड्युरेशन ऑफ ॲक्शन काय आहे ते 4 ते 6 तास आहे, कारण की हा लवकर काय होतो इलिमिनेट होतो, कारण की याचा हाफ लाईफ कमी आहे. याचा हाफ लाईफ जास्त असल्यामुळं जास्त वेळ बॉडीमध्ये राहतो, हा प्रोटीन बाउंड जास्त होतो. 99% ब्लडमधील जे काय अल्बुमिन आहे त्याला बाउंड होतो, त्यामुळे याचा हाफ लाईफ जास्त आहे. 36 वर्षाचा हाफ लाईफ असल्यामुळं 3 ते 6 दिवसाची काय ॲक्शन आहे, म्हणजे लॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी जर पाहिजे झाली तर इन व्हिट्रो आणि इन व्हिवो दोन्हीमध्ये याचा हा यूज केला जातो. फक्त वारफेरिन इन व्हिवोमध्ये यूज केला जातो. लक्षात घ्या, हेपॅरिन इन व्हिट्रो आणि इन व्हिवो दोन्हीमध्ये यूज केला जातो, परंतु वारफेरिन फक्त इन व्हिवोमध्ये यूज केला जातो. अशा प्रकारे आपण जे काय महत्त्वाचे जे काय टॉपिक होतं अँटीकोगुलंट कोगुलंट हा या ठिकाणी आपल्याला आपण पाहिलेला आहे. असेच टॉपिक किंवा मग लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलचे जे खाली जे काय डिस्क्रिप्शन आहे त्या ठिकाणी जे काय सबस्क्रिप्शन बटन आहे त्या बाजूला जॉईन बटन आहे, तर जॉईन बटनला क्लिक करून आपली मेंबरशिप आपण जॉईन करू शकता. अत्यंत कमी फीसमध्ये आपण हे मेंबरशिप आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहे. जेवढे काय फार्मासिस्ट एक्झाम असतील किंवा मग फार्मसी रिलेटेड जे काय एक्झाम असतील त्याच्या प्रिपरेशनसाठी आपण महत्त्वाचे टॉपिक लेक्चर या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत. जे विद्यार्थी मेंबरशिप जॉईन करतील त्याच विद्यार्थ्यांना पेशंट लेक्चर दिसतील, इतरांना हे दिसणार नाहीत. तर या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.